मनसे भाजप युती जाहीर, आघाडीला सर्वात मोठा धक्का। महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 2 ते 3 वर्षात बरंच काही घडलं आहे। नवीन युती आघाड्या आकाराला आल्या आहेत। आता आणखी एक नवीन युती आकाराला येऊ शकते। दिल्लीत कालपासून हालचालींना वेग आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुत्र अमित ठाकरेंसह स्वतः दिल्लीमध्ये आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांची आज बैठक होईल अशी चर्चा आहे। मनसे महायुतीमध्ये आल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा मिळणार याची उत्सुकता आहे, कारण महायुतीमध्ये शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आहे, पण त्यातच अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही। त्यामुळे मनसेच्या वाटेला किती जागा मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची एक जागा मिळू शकते, पण राज ठाकरे यांच्या भाजप सोबतच्या वाटाघाटी या दूरदृष्टीच्या आहेत। आणखी 7 ते 8 महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा मनसेचा प्रयत्न असेल। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार हे अजून अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही, पण सध्याच्या राजकीय घडामोडी तशाच आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणाची गरज लक्षात घेता मनसे आणि महायुती दोघांना परस्परांची साथ हवी आहे। मनसेचं सभागृहातील संख्याबळ कमी आहे, पण राज ठाकरे यांचा आवाज जनमानसांची पकड घेऊ शकतो। त्यांचा महायुतीला अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी फायदा होईल, तर बदल्यात मनसेला अन्य पक्षांची मतं मिळणार, त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता वाढेल। मनसेकडून लोकसभेसाठी ठाकरे घराण्यातील उमेदवार दिला जाऊ शकतो। अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढू शकतात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे एनडीएत सहभागी झाल्यानंतर अमित ठाकरे संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसेला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार? मनसे भाजपा युती कुठल्या आधारावर होणार? यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।